मंडळी नमस्कार. तुम्ही हे थेट दृश्य चाकरवाडी येथून पाहताय, जिथे आज आंतरराष्ट्रीय कथावाचक प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेच्या श्रवणाचा आनंद मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेला आहे. आज कथा चालू असताना आरतीच्या वेळी मंत्री पंकजा मुंडे यांचं आगमन झालं आणि त्यावेळेस त्यांनी काही वेळ बसून कथासुद्धा श्रवण केली आणि नंतर प्रदीपजी मिश्रा यांचा सत्कारसुद्धा केला. नंतर प्रदीपजी मिश्रा यांना सांगण्यात आलं की ये गोपीनाथजी मुंडे इनकी बेटी है, असं सुद्धा त्यांनी त्यावेळेस म्हणाले. ज्यावेळेस पंकजा मुंडे या दर्शनाला आल्या होत्या त्यावेळेस भाविकांची अलोट गर्दी ही कथा ऐकण्यासाठी होती. प्रदीपजी मिश्रा हे आंतरराष्ट्रीय कथावाचक आहेत आणि त्यांची कथा हे महाराष्ट्रातले मोठे मोठे राजकारणी ठेवतात हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आणि आज पहिल्याच दिवशी कथेचा लाभ घेण्यासाठी पंकजा मुंडे या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या 7 दिवसात सुद्धा कदाचित मुख्यमंत्रीही येऊ शकतील आणि अनेक मंत्री, अनेक आमदार, खासदार हे या कथेला उपस्थिती लावणार आहेत. त्याच्यामुळे आपणही जर आपल्याला या कथेचा लाभ घ्यायचा असला तर घेऊ शकता. इथे आल्यानंतर राहण्याची, जेवणाची पूर्ण सोय आपल्याला करण्यात येणार आहे. आज पहिल्याच दिवशी पंकजा मुंडे यांनी इथं कथेला येऊन जे आहे ते त्यांची भावनिक बाजूसुद्धा आणि सांप्रदायिक बाजूसुद्धा सिद्ध केलेली आहे. आपण वारंवार त्यांचे पूजेचे व भगवान बाबांची पूजा केलेली, विठ्ठलाची पूजा केलेली असे व्हिडिओ इंस्टाग्राम याच्यावरती पाहत असतो. मात्र आज त्यांनी कथेला येऊन सुद्धा जे आहे ते आपली धार्मिकता किंवा आपली संप्रदायाविषयी असलेली भावना किती शुद्ध आहे हे दर्शवली आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओविषयी कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.